रणवीर सिंग 10 एप्रिलला मागणार माफी, प्रकरण काय? रणवीर सिंगचा धुरंधर 2 सध्या सिनेमागृहात धुमाकूळ घालतोय. चित्रपट सुपरहिट झालाय, बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई करतोय. पण बॉलिवूडचा एनर्जी किंग असलेला हा धुरंधर सध्या थोडा अडचणीत सापडलाय. मित्रांनो, तुम्हाला वाटतंय का की बॉक्स ऑफिसवर करोडोंची कमाई केली म्हणजे सगळं सॉर्टेड असतं? तर थांबा. पडद्यावरचा हा हिरो सध्या कर्नाटक हायकोर्टाच्या फेऱ्या मारतोय. विषय आहे कांतारा आणि एका वादग्रस्त मिमिक्रीचा. तर सीन असा आहे की इफ्फी 2025च्या क्लोजिंग सेरेमनीमध्ये रणवीरने कांतारा मधला तो अंगावर काटा आणणारा दैव सीन मिमिक केला. पण प्रेक्षकांसाठी तो फक्त एक सीन नसून त्यांच्या श्रद्धेचा भाग आहे. पण रणवीरची ही मस्करी कन्नडिगा बांधवांच्या जिव्हारी लागली आणि त्यांच्या भावना दुखावल्या प्रकरणी रणवीर सिंगवर थेट FIR दाखल झाला आणि सोशल मीडियावर तर संतापाची लाटच उसळली. कर्नाटक हायकोर्टाने रणवीरला अंतरिम दिलासा दिला असला तरी आता त्याने एक मोठा निर्णय घेतलाय. 10 एप्रिल 2026 रोजी रणवीर सिंग कोर्टात बिनशर्त माफी मागणारे प्रतिज्ञापत्र सादर करणार आहे. ट्विस्ट तर पुढे आहे. रणवीरचे वकील म्हणालेत की तो फक्त कोर्टात माफी मागून थांबणार नाही, तर तो स्वतः म्हैसूरच्या चामुंडी मंदिरात जाऊन दर्शन घेणार आहे आणि तिथे आपली चूकही मान्य करणार आहे. एकीकडे धुरंधर 2 मुळे यशाच्या शिखरावर असलेला रणवीर दुसरीकडे श्रद्धेचा मान राखण्यासाठी कोर्टाची पायरी चढतोय. अभिनयाचा अतिउत्साह कधी कधी कसा अंगाशी येऊ शकतो याचं हे उत्तम उदाहरण. तर मित्रांनो, मोठ्या स्टार्सनी अभिनयाच्या नादात संस्कृतीच्या मर्यादा ओलांडणं तुम्हाला योग्य वाटतं का, की ही फक्त एक साधी चूक आहे? कमेंट्स मध्ये तुमचं मत मांडायला विसरू नका आणि अशाच जबरी अपडेटसाठी सबस्क्राईब करा जबरी खबरी.